नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज आहे। KYC अपडेटबद्दल एक महत्त्वाची सूचना देखील आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे। हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। बघा, लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेला आहे। कालच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये GRच्या माध्यमातून व लाईव्हला आपण पाहिलेलंच आहोत। खरं तर लाडकी बहीण योजना KYC अपडेट ही KYC करताना काही लाडक्या बहिणींना जे आहे ते राज्य सरकारने नाव यादीत नाही म्हणजे बेनिफिशरी नॉट फाउंड असा मेसेज येत आहे। अशा बहिणींना ही महत्त्वपूर्ण सूचना आहे। अशा बहिणींनी म्हणजे नाव यादीत नाही असं तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर अशाने पुन्हा या ठिकाणी KYC करत असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे। तर काही लाडक्या बहिणींना नाव यादीत नाही किंवा बेनिफिशरी नॉट फाउंड असा मेसेज येत आहे। अशा बहिणींनी घाबरू नका, कारण ज्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे त्यांचीच KYC पूर्ण होते। ज्यांचे नाव यादीत नाही त्यांची KYC होणार नाही। म्हणून ज्यांचे नाव यादीत नाही यांनी तात्काळ आपल्या गावातील वार्डातील अंगणवाडी सेविका किंवा ताई यांना भेटावे आणि त्यांच्याकडे लाभार्थी यादी असते व नाव नोंदणी दुरुस्ती करून घेता येते। तुम्हाला भेटताना या अंगणवाडी सेविका किंवा ताईंकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर हे जे महत्त्वाचे आहेत हे कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे। नाव यादीत आले की लगेचच तुमचं KYC होणार आहे। याची सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी गांभीर्यपूर्वक याचा विचार करावा आणि ज्यांचं नाव यादीत नाही सध्या त्यांची KYC होणार नाही ही देखील सूचना अतिशय महत्त्वाची आहे। अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी घाबरून न जाता आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्या ठिकाणी तुमची जी यादी आहे ती या ठिकाणी चेक करावा लागणार आहे। बघा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।